तर मनसे नेत्या शालिनी ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी रवींद्र वायकरांच्या नावाला विरोध केला होता, पण आज वायकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान शालिनी ठाकरेंचं हे मत वैयक्तिक असून पक्षाचं मत नसल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। तसंच महायुतीमधील उमेदवारांबाबत आमची कोणतीही अट नसल्याचं देखील संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलेलं आहे। असं आहे की सन्मान्य राजसाहेबांनी जो पाठिंबा जाहीर केला होता शिवतीर्थावर तो बिनशर्त होता। आमची अशी कुठलीही अट नव्हती की हा उमेदवार पाहिजे किंवा तो उमेदवार नको, अशा प्रकारची कुठलीही पक्षातर्फे अट घालण्यात आलेली नाही। पाठिंबा होता तो बिनशर्त होता आणि तो सन्मान्य नरेंद्र मोदी साहेबांसाठी होता। मला तर वाटतं कुठल्या पक्षाने कुठला उमेदवार द्यावा हा ज्याच्या त्या पक्षाचा वैयक्तिक विषय आहे, त्याच्यामध्ये आमचा काही से नव्हता। आणि विषय राहिला शालू वहिनींनी जी भूमिका मांडली त्याच्याबद्दलचा, मला असं वाटतं त्यांचं वैयक्तिक मत होतं, ते पक्षाचं मत नाही। ज्या पद्धतीने आम्ही इतर उमेदवारांचा प्रचार करतोय त्याच पद्धतीने महाराष्ट्र सैनिक त्यांचा सुद्धा प्रचार करतो।